पायरिया म्हणजे ॲक्चुअली हिरड्यांचा विकार. हिरड्या जेव्हा आपल्या सुजतात, आधी काय होतं हिरड्यांमध्ये एक चिकट पदार्थ तयार होतो ज्याला प्लाक म्हणतात. प्लाकमध्ये खूप सारे किटाणू असतात. किटाणू आम्ल तयार करतात किंवा ॲसिड तयार करतात. ॲसिड हे आपल्या शरीराला घातक असतं, ते चालत नाही शरीराला. त्याला रिॲक्शन म्हणून किंवा त्याची प्रतिक्रिया म्हणून आपलं शरीर तिकडे पस तयार करतं किंवा थोडी सूज तयार करतं. ही सूज तयार झाली की लोकं ब्रश करायचं टाळतात किंवा जरा हलक्या हाताने ब्रश करतात. हलक्या हाताने ब्रश केल्यामुळे काय होतं, की जो प्लाक असतो ते निघत नाही आणि प्लाक जास्तीत जास्त जमत जातो. आपली हिरडी सुजत जाते आणि हिरडीची सूज आणि तिकडे जमलेलं आम्ल यामुळे काय होतं, की हाडाची झीज होते. दात जो आपला असतो तो नेहमी हाडामध्ये असतो आणि हळू-हळू जशी हाडाची झीज होते, तसे हिरड्या खराब होतात आणि दात हालायला लागतात. दात हालायला लागले की याला पायोरिया म्हणतात कारण तिकडे थोडा-थोडा पस तयार होतो. पायोरिया अर्थात हे फार जुनी टर्मिनॉलॉजी आहे. आता पायोरिया त्याला कोणी म्हणत नाहीत. आता त्याला जिंजायव्हायटिस म्हणतात जेव्हा हिरडीची सूज असते आणि तीच आतमध्ये गेली हाडापर्यंत की त्याला पेरिडॉन्टायटिस म्हणतात. म्हणजे हिरड्यांच्या आतमधल्या भागाला, सखोल भागाला सूज येते आणि दात हळू-हळू हालायला लागतात. थोडासा पू तयार होतो आणि दात हलून-हलून सुद्धा पडू शकतात किंवा ते हलल्यामुळे आणि पू तयार झाल्यामुळे बाकी सगळे त्रास दाताचे सुरू होतात. मग तोंडाला दुर्गंधी येणं, दातातनं वारंवार रक्त येणं, ब्रश केलं की रक्त येणं, दाताला आपल्याला खाज येणं किंवा थोडंसं इरिटेशन होणं, ज्यामध्ये एखादी टूथपिक घातली की बरं वाटतं, असं असतं त्याला मग पायरिया असं म्हणतात. पायरियाची लक्षणे म्हणजे बऱ्याचदा काय होतं, की दातांमध्ये सडनली गॅप्स येतात. हे खास करून आपले साधारणतः 35-40 ते 35-40च्या एज ग्रुपमध्ये होतं, की सडनली दातामध्ये गॅप येतात. दात ड्रिफ्ट होतात किंवा दात एकमेकांपासून दूर व्हायला लागतात. अन्नकण तिकडे अडकायला लागतात आणि अन्नकण अडकले, की हीच प्रक्रिया जी असते, ही परत-परत होत जाते. म्हणजे परत अजून तिकडे किटाणू जमणं, परत आम्ल तयार होणं आणि परत तिकडे सूज येणं, रक्त येणं आणि बेसिकली पायरियामुळे काय होतं, की तिकडे हाडामध्ये पू तयार होतो किंवा हाडामध्ये थोडंसं इन्फेक्शन तयार होतं. त्यामुळे तोंडाला दुर्गंधी येणं, दातातनं रक्त येणं, या सगळ्या गोष्टी होतात. पायरिया इज कंप्लीटली प्रिव्हेंटेबल म्हणजे त्याला आपण कंप्लीट प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतो आणि वी कॅन एलिमिनेट पायरिया बोथ वेज बाय ईदर होम केअर ऑर बाय ऑफिस केअर म्हणजे क्लिनिकमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ट्रीटमेंट करू शकता आणि स्वतःची स्वतः प्रिव्हेंटिव्ह गोष्टी सुद्धा तुम्ही करून ते अव्हॉइड करू शकता. दॅट इज बेसिकली व्हॉट वी हॅव टू नो अबाउट पायरिया. पायरिया जेव्हा होतो, त्यावेळेला जसं मी तुम्हाला सांगितलं, की हाड असतं, त्याची जी लेव्हल असते, आधी आपलं हाड असतं हे नेहमी बऱ्यापैकी दातावरती उंच असतं, त्यामुळे दात हा हलत नाही. पायरियामध्ये काय होतं, की हाड हळू झिजतं. म्हणजे हाड हळू कमी होतं. हळू हाड कमी झाल्यामुळे दात थोडे-थोडे हालायला लागतात. आपले दात हे नॉर्मली नेहमीच थोडे हालतात. त्याला ग्रेड 1 मोबिलिटी असं म्हणतात किंवा जे किंचित हलणं असतं. जसं हाडाची त्याला सपोर्ट किंवा हाडाचा त्याला सपोर्ट दाताला जसा कमी होत जातो पायरियामुळे किंवा पेरिडॉन्टायटिसमुळे, त्यावेळेला हळू दात हालायला सुरू होतात. दात हालायला सुरू झाले की तिकडे इन्फेक्शनचं एरिया तयार होतो की इन्फेक्शन एरिया तयार झाल्यामुळे पस तयार होतो आणि हा जो पस असतो, हा आपल्याला काही वेळेला ताप देऊ शकतो. म्हणजे फीव्हर ॲक्चुअली त्याने येऊ शकतो. त्यावेळेला हिरड्यांवरती फोड येतात. गम बॉइल्स म्हणतात. हिरड्यांवरती फोड येतात किंवा ब्रश करताना सुद्धा तिकडनं पस किंवा रक्त येतं. हे सगळ्या गोष्टी त्यांनी सुरू होतात. हळू या हाडाची झीज होऊ लागते आणि दात हा पडून जातो किंवा पडायच्या मार्गावर येतो. बट सगळ्यात मेन प्रॉब्लेम असतो, की आपलं हाड असतं हे पूर्ण झिजून जातं. झिजलेलं हाड हे परत आणणं खूप अवघड असतं. इट इज टफ टू ग्रो बॅक बोन. आपण परत एकदा हाड पूर्वीसारखं तयार करू शकत नाही. फार महत्त्वाची गोष्ट असते, की जोपर्यंत दात असतो तोपर्यंत हाड असतं. एकदा दात निघून गेले, की तिकडे हाडही राहत नाही. ॲट द सेम टाईम तो दात तिकडनं पडला, की आपल्याला तिकडे परत हाड आणणं खूप अवघड पडतं. मग पुढे आपल्याला इम्प्लांट करणं वगैरे सुद्धा तिकडे अवघड पडतं. त्यामुळे पायरिया आपल्याला वेळच्या वेळीच ट्रीट केलं पाहिजे. वेळच्या वेळीच आपल्याला त्याला कंट्रोल केलं पाहिजे. नाहीतर मग आपल्याला बाकी सगळे आजार होतात. शिवाय दातांमध्ये हिरड्यांमध्ये जो पस असतो, तो शरीरातही पसरतो.
त्याच्यामुळे आपल्याला काही वेळेला जॉइंट पेन्स होतात, काही वेळेला सर्दी खोकला होतो, काही वेळेला माईल्ड टेम्परेचर किंवा माईल्ड कणकण असते. इस्पेशली हॅपन्स इन द ॲडव्हान्स स्टेजेस ऑफ पायरिया, की लोकांना बाकी गोष्टी होतात. अजून एक गोष्ट असते, की जर का आपल्या शरीराची इम्युनिटी किंवा क्षमता असते जी स्वतःला हील करायची, ती कमी झाली, तर पायरिया हा जास्त प्रमाणात होतो. म्हणजे डायबेटिक्स जे असतात, त्यांच्यात पायरिया जास्त होतो किंवा बाकीच्या गोष्टी असतात, ज्यांची लोकांची प्रतिकारशक्ती कमी होते, इम्युनिटी कमी होते, त्यात सुद्धा पायरिया जास्त असतो. त्यामुळे ऑन वन हँड वी कॅन से की दातांच्या किंवा पायरियाच्या इन्फेक्शनमुळे हा आपल्या शरीराला त्रास होतो. ॲट द सेम टाईम शरीरामध्ये ज्या काही गोष्टी होतात, त्यामुळे पायरिया पण वाढू शकतो. सो इट रिफ्लेक्ट्स इन आयदर वेज. याच्यामुळे ती गोष्ट सुद्धा होते आणि त्यामुळे ही गोष्ट. सो both of them are interrelated. That is what we need to know about that. पायरीला आपल्याला बेसिकली दोन उपचार प्रक्रिया आहेत. एक तर जी स्वतः आपण घरी करू शकतो आणि एक जी तुमचे डेंटिस्ट करू शकतात. मेनली आपल्याला दातावरती प्लाक ॲक्युम्युलेट होणं किंवा दातावरती जो चिकट पदार्थ ॲक्युम्युलेट होतो किंवा तयार होत राहतो, याला वारंवार तिकडनं काढून टाकणं हे आहे. त्यामुळे दिवसात किमान 2 वेळा ब्रश करावं. सकाळी एकदा उठल्यानंतर ब्रश करावं, रात्री झोपायच्या आधी ब्रश करावं. रात्री झोपायच्या आधी ब्रश करणं इज प्रोबॅबली मच मोर इम्पोर्टंट दॅन सकाळी ब्रश करणं. म्हणजे मी माझ्या पेशंटना काही वेळेला सांगतो, सकाळी तुम्ही ब्रश करताय बाकी लोकांकरता, रात्री तुम्ही ब्रश करताय स्वतः करता. सो जेव्हा तुम्ही स्वतः करता ब्रश करता, तेव्हा तुम्ही तिकडनं तो प्लाक काढून टाकता. एकदा प्लाक तिकडनं निघून गेला, प्लाक तिकडे कमी तयार झाला, की हळू पायरिया व्हायची चान्सेस जे असतात ते आपले कमी होतात. ब्रश वापरणं हा महत्त्वाचा, पण ॲट द सेम टाईम व्हेरी सॉफ्ट ब्रश इज नॉट अ गुड थिंग. व्हेरी हार्ड ब्रश इज ऑल्सो नॉट अ गुड थिंग. आपल्याला मीडियम ब्रश नावाचा जो ब्रश असतो, तो आपल्याला वापरला पाहिजे. मीडियम ब्रश हा दिवसातनं 2दा वापरावा. चांगली पेस्ट वापरावी. चांगली पेस्ट म्हणजे बेसिकली जी पेस्ट आपण घेतो, ती पेस्ट नेहमी आपण दोन्ही नखांमध्ये ठेवून ती आपण जर का अशी केली, तर कचकच आवाज जर का आला, तर ही पेस्ट आपल्याकरता फार चांगली नाही. सो जी पेस्ट आपण वापरतो ती आपल्याला फाईन पेस्ट पाहिजे. पावडर वगैरे शक्यतो वापरू नये. ज्या खरखरीत पावडर असतात, त्या वापरू नयेत. त्यांनी दाताला ॲक्चुअली डॅमेज होतं किंवा दात सेन्सिटिव्ह होतात नंतर. त्यामुळे यूज अ फाईन पेस्ट, यूज अ ब्रश ट्वाइस इन अ डे. फ्लॉसिंग इज अ मस्ट. फ्लॉस म्हणून आपल्याला विकत मिळतं केमिस्टच्या दुकानात. हे फ्लॉस आपल्याला 2 दातांच्या मध्ये वापरणं खूप महत्त्वाचं असतं. ब्रश जो आपला असतो, हा 2 दातांच्या मध्ये कधी पोहोचत नाही. बऱ्याच वेळेला कमी पोहोचतो. फ्लॉस जो असतो, हा आपल्या दोन्ही दातांच्या मध्ये पोहोचतो. रात्री झोपायच्या आधी निश्चित एकदा फ्लॉस करावं. फ्लॉस करून झालं की ब्रश करावं आणि त्यानंतर झोपून जावं. धिस इज द बेस्ट वे. यूज अ वॉर्म सॉल्ट वॉटर गार्गल, म्हणजे कोमट पाण्यामध्ये मीठ घालावं आणि ते सगळीकडे एकदा तोंडामध्ये फिरवावं आणि थुंकून टाकावं. दॅट इज अ गुड थिंग. पूर्वी आपण नेहमी हिरड्या रब करायचो, गम्सनं रब करायचो. दॅट इज अ गुड थिंग. सो ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेअर, ऑल ऑफ यू कॅन जस्ट मसाज द गम्स अ बिट विथ युअर फिंगर्स. दॅट विल इन्क्रीज द ब्लड फ्लो टू द गम्स. दॅट विल एक्सपेल आउट किंवा तिकडनं जे चिकट पदार्थ आहे तो तिकडनं काढून टाकेल. या दोन्ही गोष्टी होतात. दीज आर द प्रिव्हेंटिव्ह थिंग्स. क्युरेटिव्ह थिंग्स म्हणजे जे डेंटिस्ट तुमच्याकरता करू शकतात, दॅट इज तुम्ही दवाखान्यात जाऊन किमान दर 6 महिन्यातनं एकदा तरी क्लिनिंग करून घ्यावं. जो दातावरती प्लाक तयार होतो, तो प्लाक हळू हार्ड होतो किंवा कडक होतो आणि त्याला टार्टर तयार होतो. टार्टर हॅज गॉट अ व्हेरी रफ सरफेस. रफ सरफेस जो होतो किंवा जो रफ सरफेस झाला की त्याच्यावरती प्लाक पटकन तयार होतो. त्यामुळे हा रफ सरफेस होऊन द्यायचा नाही. सो गेट अ क्लिनिंग डन. दात स्वच्छ करून घ्यावे दर 6 महिन्याला. दॅट इज द बेस्ट वे टू प्रिव्हेंट द गम डिसीज. एकदा गम डिसीज किंवा पायरिया सुरू झाला अँड द गम स्टार्ट टू गो डाऊन, देन यू नीड अ स्लाइटली ॲडव्हान्स ट्रीटमेंट. ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे काय, की ॲट टाइम्स जे डेंटिस्ट असतात ते तुम्हाला थोडीशी भूल देतात. दे कॅन गिव्ह यू सम अमाउंट ऑफ ॲनेस्थीशिया बधीर करण्याकरता, की दुखू नये म्हणून. आणि दे विल डू डीप क्लिनिंग, म्हणजे हिरड्यांच्या आतमधनं जे अस्वच्छ भाग तयार झाला किंवा ज्याला ग्रॅन्युलेशन म्हणतात. खूप काळ आंबलं असल्यामुळे तिकडे शरीराचं हाड कमी झालेलं आहे आणि वेन एव्हर बोन इज गॉन, हाड गेलं की त्याच्या जागी काहीतरी येतं. ते काहीतरी जे असतं दॅट इज अ ग्रॅन्युलेशन टिश्यू. ग्रॅन्युलेशन इज अ अनहेल्दी टिश्यू. तो ग्रॅन्युलेशन टिश्यू काढून टाकणं गरजेचं असतं. सो डेंटिस्ट असतात ते त्याचं क्युरेटाज करतात. सो दे विल क्युरेट इट आउट किंवा जे फोर्सफुली घाणेरडा टिश्यू असतो, व्हाईट टिश्यू असतो ते काढून टाकतात
ॲट टाइम्स दे कॅन डू अ ब्लाइंड प्रोसिजर, म्हणजे बधीर करून फक्त करू शकतात. ॲट टाइम्स दे विल डू अ ओपन प्रोसिजर, म्हणजे दे कॅन ओपन अप द गम्स अँड दे विल ॲक्च्युअली क्लीन अप वॉट एव्हर इज द प्रॉब्लेम इनसाइड. सो ते हिरड्या उघडून ॲक्च्युअली आतमधली गोष्ट काढू शकतात आणि त्याच्या जागी दे कॅन पुट इन समथिंग हेल्दी. सो दे मे पुट एक तर आर्टिफिशियल बोन मिळतात. सो आर्टिफिशियल हार्ड ते त्याच्यामध्ये घालू शकतात. त्यावरती एक मेम्ब्रेन घालून दे विल ट्राय टू रिजनरेट द बोन. सो हार्ड परत एकदा तयार करू शकतात तिकडे. सो पायरिया बेसिकली खूप ॲडव्हान्स झाला, आता फ्लॅप सर्जरी म्हणतात, म्हणजे हिरड्या ओपन करून डीप क्लिनिंग करणं. खूप ॲडव्हान्स नसेल तर हिरड्या न ओपन करता डीप क्लिनिंग केलं, विच इज कॉल्ड एज अ क्युरेटॅच. आणि खूप इनिशियल कंडिशन असेल तर ह्यापैकी कुठचीही गोष्टी न करता बेसिक क्लिनिंग करणं. सो इनिशियल कंडिशनमध्ये ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर क्लिनिंग करून घेणं चांगलं. थोडी जर का जास्त हे असलं, जास्त वॉट इंटेन्सिटी असली तर बधीर करून डीप क्लिनिंग करणं. खूप जास्त इंटेन्सिटी असली तर फ्लॅप ओपन करायचं आणि डीप क्लिनिंग करणं. आणि मग रिपेअरची गरज असली तर कुठं आर्टिफिशियल बोन किंवा आर्टिफिशियल हार्ड घालून ते हार्ड परत रिग्रो करणं. दोज वुड बी द सिक्वेन्शियल ट्रीटमेंट्स ऑफ डिफरंट गम डिसीजेस. प्रिव्हेंटिव्ह किंवा क्युरेटिव्ह, बोथ ऑफ देम आर गुड. सम थिंग्स यू डू, समथिंग द डेंटल क्लिनिक डज फॉर यू. जीवनशैलीत बदलमध्ये द मेन प्रॉब्लेम हल्ली जो झाला आहे तो म्हणजे मऊ खाणं किंवा खूप रिफाईंड आणि मऊ खाणं. लोक आता खूप कडक गोष्टी खात नाहीत. पूर्वी आपण म्हणायचो ऊस खातात किंवा फळं खातात किंवा अक्रोड तोडतात, हे सहज शक्य असायचं. आता लोक ते करत नाहीत. अनफॉर्च्युनेटली खूप रिफाईंड कार्बोहायड्रेट्स खातात. बिस्किट, दीज आर ऑल रिफाईंड कार्बोहायड्रेट्स. ते खाल्ल्यामुळे सेल्फ क्लिनिंग होत नाही. So that is one of the major problems of causing pyorrhea, gum disease, or overall a dental disease. त्यामुळे यू शुड हॅव सम रफेज इन द डाएट. रफेज वापरणं डाएटमध्ये हे नेहमी चांगलं. दॅट इज वन थिंग. दुसरं म्हणजे हल्ली खूप लोक, त्यांना ॲसिडिटी प्रचंड प्रमाणात असते. तोंडामध्ये सुद्धा आम्ल येतं, ॲसिड रिगर्जिटेशन होतं. रिगर्जिटेशन कॉजेस टूथ वेअर, टूथ लॉस. दॅट इज द सेकंड प्रॉब्लेम. अजून लाईफस्टाईल प्रॉब्लेम म्हणजे द अमाऊंट ऑफ स्ट्रेस हा खूप वाढला आहे लोकांचा. वेन द अमाऊंट ऑफ स्ट्रेस इन्क्रीजेस, देर इज समथिंग कॉल्ड क्लेंचिंग, म्हणजे दात खाणं. पीपल ॲक्च्युली टेन टू क्लेंच देअर टीथ अ लॉट. क्लेंचिंगने काय होतं की दाताचं झीज होते, दाताची वेअर अँड टेअर होते. वी जॉईन अवर टीथ दिवसातनं ड्युरिंग अवर एंटायर डे वेन वी यूज द टीथ. अख्खा दिवस जरी आपण दात वापरले तरी आपले दात एकमेकांना फक्त 12 मिनिटं टच होतात. बट ॲट द सेम टाइम जर का कोणाला खूप ताण असेल, विच कॅन बी एथर ॲसिडिटीमुळे सुद्धा होऊ शकतं किंवा ताणामुळे सुद्धा होऊ शकतं. पीपल टेन टू क्लेंच देअर टीथ ॲट नाईट. दात खातात. And in this case, the contact is much beyond 12 minutes. It can be for maybe a hour, it can be for whatever time. आणि ह्यामुळे ॲक्च्युली दातांची झीज होते, हिरड्यांना इजा होते, बोन लॉस होतो, अँड यू गेट अ सिच्युएशन विच इज सिमिलर टू व्हॉट इज बॅक्टेरिया इंड्युस्ड. सो जीवनशैलीमध्ये बदल असतो. हाय स्ट्रेस कॉजेस क्लेंचिंग, क्लेंचिंग कॉजेस बोन लॉस. दॅट इज वन थिंग. दुसरं म्हणजे जीवनशैलीतला बदल आहे इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट इज हॅपनिंग इज द अमाऊंट ऑफ डायबेटिक्स. इंडिया आता म्हणतात की व्हर्च्युअली इट इज द डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. जेव्हा हाय अमाऊंट ऑफ ब्लड शुगर असते तेव्हा जेव्हा रक्तामधली साखर जास्त असते किंवा डायबिटीस असतो त्यावेळेला पायरिया खूप ॲक्सेंच्युएट होतो, डेंटल डिसीज खूप ॲक्सेंच्युएट होतात. हे बेसिक असतं त्याच्यापासून खूप 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 वाढत जातं. सो जीवनशैलीतले बदल डेफिनेटली लॉस ऑफ fibrous diet, loss of natural fibers, replacement by soft diet. That is one of the biggest problems. Second problem is stress, leading to a lot of biting or grinding of teeth. Extreme cases of grinding is also called as bruxism. So all these lifestyle problems, along with the biggest killer is diabetes. डायबिटीसनी आपले हिरड्याही खराब होतात, हाडाचीही झीज होते. इन ॲडिशन आता करोनाच्या काळात लोकांचं बाहेरचं एक्सपोजर खूप कमी झालं सनलाईटचं. सो वी हॅव लॉस्ट अ लॉट ऑफ एक्सपोजर टू सनलाईट विच इज ऑल्सो ड्यू टू ऑफिस जॉब. बऱ्याच वेळेला आपण घराच्या आतमध्ये किंवा ऑफिसच्या आतमध्ये असतो, आपल्याला कॅल्शियमची मात्रा सगळ्यांची कमी आहे. आज आपण रँडम जर का बघायला गेलं
लोकांची कॅल्शियमची लेवल किती आहे, तर सगळ्यांची B12 लेवल गेलेली असते खूप खाली. इन्व्हेरिएबली लोकांना B12च्या सप्लिमेंट्सची गरज असते. सो दिस इज अनदर लाईफस्टाईल प्रॉब्लेम, की पीपल गेट कन्स्ट्रेन्ड इनसाइड देअर हाऊस. आतमध्ये सगळे राहतात, कोणी बाहेर जात नाही. दे डोंट गेट अ एक्सपोजर टू सनलाईट. सूर्यप्रकाश मिळत नाही. आपल्याला ज्या बेसिक गोष्टी असतात त्या मिळत नाहीत. त्याच्यामुळे हे सगळे लाईफस्टाईल चेंजेस आपल्या आरोग्यावरती नक्कीच, नक्कीच, नक्कीच रिफ्लेक्ट करतात आणि आपल्याला हे सगळे प्रतिबंधात्मक आहेत परत. ऑल ऑफ देम कॅन बी प्रिव्हेंटेड बाय डुईंग व्हेरी इझी थिंग्स. सो इफ वी ट्राय टू डू दॅट, ऑफकोर्स आपल्याला चेंजेस होतात. फॉर इन्स्टन्स जर तुम्हाला क्लेन्चिंग सांगितलं, साधा एखादा नाईट गार्ड किंवा बाईट गार्ड सुद्धा आपण करून घेतला तर क्लेन्चिंग जातं. जर का क्लेन्चिंगचं कारण ॲसिडिटी आहे, ॲसिडिटी कंट्रोल केली तरी क्लेन्चिंग जातं. सो मोस्ट ऑफ द थिंग्स कॅन बी इझिली करेक्टेड, किंवा बहुतेक गोष्टी प्रिव्हेंट करू शकतो किंवा करेक्ट करू शकतो. सो दॅट इज समथिंग दॅट वी हॅव टू गिव्ह अ डीप थॉट टू.